आज आपण बनवतोय चिगूळच्या भाजीचे मुटके. एकदम जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे. आपली आजी अशा प्रकारचे मुटक्याची रेसिपी बनवत असत. तर पाहू शकता अशा प्रकारे शेतामध्ये ही चिगुळाची भाजी आपोआप उगली जाते आणि गुणाने अतिशय थंड अशी ही भाजी आहे. शक्यतो उन्हाळ्यामध्ये ही भाजी मिळते बाजारामध्ये. बहुतेक करून कमी प्रमाणात विक्रीसाठी ही भाजी येत असते. तर ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आणि गुणाने तर एकदम थंड आहे. तर या भाजीचे आज आपण मुटके बनवणार आहोत. तर प्रथम ही भाजी स्वच्छ निसून घेतलेली आहे. निसायला थोडा टाईम लागतो, पण स्वच्छ अशी ही भाजी निसून घ्यायची आहे प्रथम. आणि त्यानंतर आपण ही भाजी छानपैकी चिरून घेणार आहोत. तर आपल्याला ही भाजी छानपैकी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अतिशय गुणकारी अशी ही भाजी असते. बाजारामध्ये शक्यतो कमी प्रमाणातच ही भाजी मिळते. अगदी जुनी आणि पारंपरिक पद्धतीतील ही भाजी आहे. तर ही भाजी छानपैकी अशी बारीक चिरल्यानंतर आपल्याला किमान 1 ते 2 पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण ही भाजी या भाजीचा वेल हा जमिनीवर पसरलेला असतो. त्यामुळे माती वगैरे भरपूर या भाजीमध्ये लागलेली असते. त्यामुळे ही भाजी शक्यतो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर व्हिडिओ फार मोठा होईल यासाठी मी येथे मी एकदाच धुतलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी ते दाखवलेली नाही. तो व्हिडिओ मी स्किप केलेला आहे. तर येथे आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून त्याच्या फूट करून घ्यायची आहे. आणि भाजी चिरलेली घेतलेली आहे आपण इथे आणि लसणची पेस्ट घेतलेली आहे. तर त्यानंतर आपण ही भाजी एका परातीत घेणार आहोत. तर आणि त्यामध्ये 1 वाटी आपल्याला ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे आणि 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. तर दोन्ही आपण समप्रमाणात घेणार आहोत. आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला इथे डाळीचे पीठ घ्यायचे आहे. आणि येथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता ते आपण यामध्ये अशा प्रकारे हाताने मोडून घालणार आहोत. आणि भरपूरसं लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. आणि येथे डाळ मी 15 ते 20 मिनटं अगोदरच भिजू घातलेली होती. ती डाळ ही आपल्याला यामध्ये घालायची आहे. आणि भाजलेल्या शेंगदाण्याची फूट पण यामध्ये आपल्याला घालायची आहे. तर येथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि येथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घेतलेले आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी मिठाचा यूज केलेला आहे. आणि त्यानंतर आपण हे पीठ छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर आपल्याला अशा प्रकारे कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे प्रथम. आणि त्यानंतर अगदीच थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा डो एकदम थिक असा मळून घ्यायचा आहे. कारण की जर छानपैकी घट्टसर असा हा डो मळून घेतला की मुटके हे खूप छान असे येतात. तर त्यामुळे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे. अतिशय पौष्टिक तर आहेच, पण चवीलाही खूप रुचकर असे हे या भाजीचे मुटके असे चवीला आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे घट्टसर पीठ आपण मळून घेतलेले आहे. तुम्ही पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की कितपत घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. तर त्यानंतर आपण कढईमध्ये येथे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे. तर आपल्याला येथे हे मुटके उकडण्यासाठी आपण कढईवरती चाळणी ठेवणार आहोत. तर चाळणीला आपल्याला प्रथम तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे मुटके सहज आपले निघतात. आणि त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. पाणी तापत आहे तोपर्यंत आपण अशा प्रकारचे मुटके तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही 2 प्रकारचे मुटके असतात याचे. तर मी चपटे मुटके करत आहेत. तर अशा प्रकारे सर्व मुटके मी तयार करून घेणार आहे. शरीरातील उष्णता कमी करणारी ही भाजी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण नक्कीच ट्राय कराव्यात आणि खाव्यात. तर येथे मी भाजीचे मुटके तयार केलेले आहेत आणि भाजी पण तयार करू शकतो.
तर चाळणीतील पाणी पण छानपैकी उकळले गेले आहे आणि त्यानंतर चाळणीवरती आपण हे मुटके ठेवून घेणार आहोत वाफलण्यासाठी. तर अशा प्रकारे सर्व मुटके मी ठेवून घेतले होते आणि हे मुटके निदान 15 मिनटं तरी आपण वाफलून घेणार आहोत, म्हणजे सर्व छानपैकी वाफलले जातील. तर पाहू शकता 15 मिनटं झालेले आहेत आणि मुटके छानपैकी आपले वाफलले गेलेले आहेत. तर हे मुटके आता आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता मस्तपैकी वाफलले गेले आहे. पाहताच नाही लक्षात आलं असेल तुमच्या की किती छान असे वाफलले गेले आहेत. तर कंपल्सरी 15 मिनटं तुम्ही हे मुटके वाफलूनच घ्या. तर किमान 15 मिनटं आपल्याला हे मुटके वाफलण्यासाठी लागतात. तर मुटके हे छानपैकी वाफलले गेले आहेत आणि त्यानंतर मी दुसरी बॅच करून घेतलेली आहे. अशा प्रकारे 2 बॅच रेडी झाल्या होत्या आणि दुसरी बॅच पण रेडी झालेली आहे. त्यातलीही मुटके मी आपण काढून घेतलेले आहेत. तर हे मुटके असेच खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात. दह्यासोबत, चिंचेच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अगदीच टोमॅटो सॉससोबत. मुटके हे अधिक रुचकर व्हावेत यासाठी मी या मुटक्यांना फोडणी देणार आहे, म्हणजे तडका देणार आहे. तर फोडणी देण्यासाठी मी येथे कढईमध्ये तेल घेतलेले आहे आणि मोहरी, जिरे घालून कडकडीत असा आपल्याला तडका तयार करायचा आहे. तर इथे आपले जिरे मोहरीचा भरपूर यूज करायचा आहे आणि येथे मी कढीपत्ता पण घातलेला आहे आणि यामध्ये हिंग पण घालायचे आहे, म्हणजे खूप टेस्टी असे हे मुटके लागतात. तर त्यानंतर हे मुटके मी फोडणीमध्ये घातलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितले होते की मुटके असेच खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात, पण अजून चटपटीत आणि अधिक स्वादिष्ट व्हावेत यासाठी आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तर मी जिरे मोहरीचा कडकडीत असा तडका दिलेला आहे. पाहू शकता आपले मुटके रेडी झालेले आहेत. तर हे मुटके मी टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली या मुटक्यांची रेसिपी? जर तुम्हाला या मुटक्याची रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.